नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि WH न्यूजची टीम प्रभागाचा कानोसा घेत आहे की प्रभागामध्ये काय समस्या आहे. मी सध्या प्रभाग 1 मध्ये आहे आणि आपण बघू शकता हा प्रभाग 1 हे दाखवा. प्रभाग 1 मध्ये जे घर आहे ते मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे भीमनगर मधले हे घर आहे. अजूनही बघू शकता आपण टीनाचे हे घर आहे. संपूर्ण घर दाखवा आणि रस्ता तुम्ही बघू शकता. रस्ता म्हणजे रस्ता सुद्धा नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये जे आहे ही या ठिकाणी लोक राहतात. ह्या रस्ता दाखवा तुम्ही बघू शकता. ह्या सगळ्या काही इथं निवासी सुद्धा आहे. आपण त्यांच्या सोबत सुद्धा बोलू. पण एकंदरीतच रस्त्याची जर समजा आपण हालत जर बघितली तर एकदमच अशी खराब अशी हालत आहे. आणि घरं सुद्धा सध्या टिनाचेच नाही. एकीकडे सरकार म्हणते की प्रत्येकांना आम्ही घरं देतो आहे, पण खरंच घरं मिळाले काय विचारत ताई. सोड समोर या ना. काय नाव आहे तुमचं? सुषमा सिरसाट. जय भीम. जय भीम. नमो बुद्ध. नमो बुद्ध. किती वर्षापासून राहता इथे? आम्ही 2000 इकडे या ना. म्हणजे आपल्याला सगळं बोलायला चांगलं होऊन जाईल. या थोडं सगळेच जण या. म्हणजे एकंदरीत आमचा म्हणजे महत्व आम्ही हे शोधण्याचा प्रयत्न करतो की खरोखरच लोकांपर्यंत महानगरपालिकेचा विकास पोहोचला काय, असे या सगळेजण. हेच आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. किती वर्षापासून तुम्ही या भीमनगरामध्ये राहता? आम्ही 2008 पासून राहतो इथे. 2008 पासून राहतात. पट्टे वाटप झालाय? नाही. पट्टे वाटप नाही झालाय. इथे लाईनची सुविधा नाही ना, गटर लाईनची सुविधा नाही आहे ना. आम्ही प्रायव्हेट बनवलेली आहे आमची. स्वतःहून बनवलेली? हो, आमच्याकडे कोणी आहे नाही असं. टॅक्स वगैरे लागला का? नाही नाही नाही, टॅक्स पण नाही लागला. नाही. पण मतदान तर करता? हो, मतदान आहे ना आमचं दरवर्षी आहे ना. सुविधा काहीच नाहीये. नाही. पावसाळ्यात वगैरे तर खूपच त्रास होत होता. हो, आता हे आले होते सर आमच्याकडे. कोण आहे? जिज्ञेस आहे का ग? हो, त्यांनी मग ते तिकडला रोड सँक्शन झाला. त्याच्यानंतर मग ह्या इकडला करायला मनोज बनसोडनी सांगितलं की ह्या इथून एवढा रोड करून द्या म्हणून. तर त्या झेंड्यापासूनच खतम करणार होते. बस तिथून तेवढा विहारापर्यंत रोड झालेला आहे. बाकी इकडे काहीच नाही, इकडे काहीच नाही. असे किती झोपडे, असे किती घर आहे? 500 घराची वस्ती आहे. 500 घराची वस्ती आहे. आणि पाण्याची व्यवस्था काय? पाण्याचे नळ आले ना आता, नाही तर आधी टँकरच यायचे आमच्याकडे. अच्छा, नळाची म्हणजे पाणी मिळतं. कोण आणलंय पाणी? मनोज भाऊने. कोण आणणार आहे? तोच आमच्या पाठीमागे तेच आहेत, मनोज भाऊ बनसोड. मनोज बनसोड उभे पण आहे? हो, उभे आहेत ना. हो, आमचे रक्षकच आहेत ते. मनोज भाऊ बनसोड. हो. क्या बात आहे. वा. हो ना. खरंच आमच्या वस्तीचे रक्षकच आहे ते. या ना ताई, समोर या ना. मागे कशाला जाता? या समोर या. असे नेते पाहिजेत म्हटलं आम्हाला, मनोज भाऊ सारखे. अच्छा, मनोज भाऊ सारखे पाहिजे. कारण त्यांनीच आम्हाला इथं बसवलं, त्यांनी सर्व सुविधा करून दिली. तेच आमचे आहेत ना दाता. मग आता निवडणुकीमध्ये मनोज भाऊ सुद्धा उभे आहे. आणखी कोण कोण उभे आहे माहिती आहे का तुम्हाला? दिनेश यादव आहे, भावना लोणारे आहे आणि पाटील सुनीता पाटील. कोण्या पक्षाकडून आहे ते? पंजाकडून. अच्छा, पंजाकडून. लोक तर म्हणते इकडं टक्कर म्हणते बीजेपी सोबत आहे. असू द्या ना, आम्हाला काय करायचं. बीजेपी येऊ पंजा येऊ, पण आम्ही तर मनोज भाऊला चालून ना. बिलकुल. काय आम्हाला ज्यानं हे केलं त्याला चालून ना आम्ही. त्यांनी आमच्यासाठी केलेलं आहे. तर आम्ही तेवढे मत देणार आहोत. आमच्याकडनं जेवढी कोशिश होईल तेवढी. आता इथे एवढ्या किती मतदान आहे इथे पूर्ण वस्तीमध्ये? आता तुम्ही बघा, 500 घराची वस्ती आहे. एका घरात 2 तरी पकडले. 2 तरी पकडले. काही लोकांचं इलेक्शन इथलं बनलं आहे, काही लोकांचं नाही बनलेलं आहे. काही बाहेरचे लोक पण आलेले आहे इथे. कोणी एमपीचे आहे, नगरसेवक कोणीही निवडून येऊ. तुमच्या काय मागण्या काय राहिली म्हणजे सोयी तुम्हाला? सोय काऊन की रोड बनावचं, गटर बनावचं, पट्टे पाहिजे, हे पाहिजे. बिलकुल त्याच मागण्या आहेत आमच्या. बाकी काय राहणार आहे? बाकी दुसरं आपण काही मागू शकत आहे? नगरसेवक आपल्याला देऊ बी शकत नाही. देणार काय नाही. पण आपल्याला ज्याची गरज आहे आता सध्या घरांची, आता सध्या तर राहूनच राहिलो आम्ही, पण आम्हाला अजून पक्के मकान पाहिजे. बस हेच आमची मांग आहे. गमत पासून आमचा मनोज भाऊ बनसोड आला तर आमचं होणारच होणार, शक्य आहे. आता तर मनोज भाऊ बनसोड नगरसेवक पदासाठी उमेदवारच आहे. होतील ना. तुम्ही प्रचारासाठी फिरता का मग? जाऊन राहिलो ना आम्ही. अच्छा, म्हणजे भाऊला निवडूनच आला? हो, आम्हाला पूर्णच करायच्या भाऊसाठी. अच्छा, त्याच्या पाठीमागे पूर्णच हे करून आम्ही त्यांच्यासाठी. नक्कीच. ही जी झोपडपट्टी म्हणजे काय मनोज भाऊनच बसवली आहे का? तसे म्हणजे साहेबांनी हे क्वार्टर बनवून दिले होते आणि मग मनोज भाऊ बनसोडनी हे झोपडे बसवले. अच्छा, इथे मग सगळ्याच जाती धर्माचे लोक राहतात का?
अदर पण आहे. एससीच नाही नाही एससी नाही आहे एससी कोणी बसवला म्हणून विचारत आहे आम्हाला ना माहित नाही तर आम्हाला विचारायला लागेल ना. हा, म्हणून कोणी म्हटलं. बसवलं म्हणून. मला जाऊन बसवलं तर मला असंच नाव तेच सांगून आहे, ना. ज्यानं बसवलं ते तर सांगणार ना. जागा होती बेघर लोक होते हो, हो. किरायाने राहत होते ज्यांच्याकडे नव्हतं साधन हम्म. काही गरजू अशा होते लोकांजवळ खाण्याची सोय नव्हती कामं नव्हते भेटत का करणार किराया कुठून देतील खातील का त्याच्यामुळे छोट्या छोट्या 200-250च्या पट्ट्यामध्ये गुजारा करून राहिले कोणाच्या घरी 5-5, 6-6, 7-7 जणांचा परिवार आहे नाही होत नाही नाही भागत होत, बिलकुल. आता ह्या घरामध्ये बघा किती छोटस घर आहे 4 लेकरं आहे 2 नवरा इथे बायको काही मग आता तुमचे सगळे घर हे टिनाचे दिसते घरकुलासाठी काही अर्ज बिर्ज नाही केले का तुम्ही? नाही ना तसं काही आम्हाला तेवढं समज टॅक्सच नाही तर घरकुलासाठी हो, अर्ज tax कशाला करायचं असं होतं ना टॅक्स लावला पाहिजे. टॅक्स आधी पाहिजे ना आपण गव्हर्नमेंटचे किरायदार कसे मान्यता होईल आमची आम्ही आता tax आमदार नितीन राऊतच आहे इथे. नितीन राऊत साहेबांनी मग काही कोशिश नाही केली. नितीनराव साहेबांनी केली असेल ना कोशिश हम्म. केली असेल काऊन नसेल केली आले होते. काय मागणी काय राहील मग आमदाराकडे तुमची? तेच आम्हाला पट्ट्याची गरज आहे इथे आमच्या पट्टे वाटप गडाला द्या. हो. आमचे बेरोजगार मुलं बाळ आहे त्यांना थोडस ड्युटी वगैरे काही कामाधंद्यासाठी शिक्षणाची सर्व सोय वगैरे शिक्षणाची सोय वगैरे आहेत आम्ही नाही करू शकत त्यांचा हे आता शिकणारे लेकरं आहेत इथे आज ह्या झोपडीमध्ये बी आपल्या गव्हर्नमेंट सर्वंट बनून गेलेले आहेत मुलं असं आहेत ना नक्कीच ही जी भीमनगर आहे खूपच समस्या मात्र भरपूरच आहे आणि त्यांची एक मागणी आहे की आम्हाला हे जे अधिकृत पट्टे वाटप दिले पाहिजे आणि ही जी झोपडपट्टी जी आहे मनोज बनसोड जे भीम पॅन्थरचे जे नेते आहे त्यांनी हे बसवलेले आहे त्याच्यामुळं मनोज भाऊच्या पाठीमागे हे सगळे लोक आहे रस्ते दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला हे रस्ते दाखवा आणखी समोर जाऊया थोडे रस्ते बघूया भीमनगरातले आणि खरोखरच सुविधा असायला पाहिजे जेव्हा मतदान लोकांचं मत या ठिकाणी मत पडते तर मग यांना सुविधा का नाही रस्त्याची सुविधा का नाही हा एक प्रश्न आहे बघू शकता जरी जागा सरकारी जरी असली पण पट्टे मात्र वाटप झाला पाहिजे त्यांना त्यांचे हक्काचे घरं मिळाले पाहिजे त्यांना रस्ते असायला पाहिजे वीज असायला पाहिजे पाणी असायला पाहिजे पण ही सारी सुविधा इथे अपुरी वाटते आहे बघू शकता हे सगळे इथे म्हणजे जवळपास कामगारच लोक राहतात ही रांग बघा तुम्ही ही म्हणजे छोटीशी अशी एक गल्ली आहे गल्लीमध्ये लोक राहतात आणि कोण्या परिस्थितीमध्ये लोक राहतात हे खूपच म्हणजे कठीणच आहे हा पोरगा उभा आहे बोलणार रे बाबू काऊन ताई काय समस्या आहे इथे घरकुल नाही आहे हा का घरकुल नाही रोड नाही इकडे गटर लाईन नाही आहेत काही सुविधा नाही किती वर्षापासून आहे आता झाले आम्हाला 15 वर्ष होत आहे बरं 15 वर्षापासून सुविधाच नाहीये पावसाळ्यात तर खूपच त्रास होतो खूप त्रास होते किचड होते बरं आता निवडणूक आहे 15 जानेवारीला इकडे काय म्हणते कोणाचा माणूस आहे मग ह्या भीमनगरात पंजाबनत आहे पंचमनत आहे का बरं नाही चालेल काय हरकत काय मागणी काय राहील मग निवडून आल्यावर नगरसेवकाला तुमची आमची हेच आहे की आमच्या घर झालं पाहिजे म्हणून पट्टे वाटप झालं पाहिजे नक्कीच पट्टे वाटप झालं पाहिजे पण गल्ली बघा दोन्ही साईडले असे म्हणजे एकदम म्हणजे साडीसारखीच आहे पाहण्यालायकच आहे पावसाळ्यात तर खूप त्रास होत असेल सगळ्यांना नाही ताई थोडं उभा पहा म्हणजे छोटी अशी एकदम अशी गल्ली आहे आणि आम्हाला घरकुल आल्या पाहिजे माहितीये का आम्ही 18 वर्ष झाली इथं राहतो पण कोणीच नाही येऊन पाहताय तिथं नाही घर नाही कोण येते मग कोणीच नाही येत फक्त मतदानच्या वेळेस येतात बस या ना इकडे या ना तुम्ही. हो ना या अशा कोणीच नाही येत आमच्याकडे आणि इकडे. तुमचा आवाज म्हणजे जे कोणी नगरसेवक निवडून येतील त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे ना नाही का येतात पण नाही कुठं पण इथं लाईटची व्यवस्था लाईटची व्यवस्था मीटर होते पण आधी असे मीटर लावून दिले की म्हणजे ते खूपच बिल येत होतं आम्हाला जास्त अच्छा स्मार्ट मीटर लावले ते हा कोणतं नाही माहित नाही ते स्मार्ट होते कोणते नेले पण येत काढून. होता 10,000 बिल येत होता एका महिन्यात या अशा घरात झोपड्यामध्ये हो फ्रीज नाही काही नाही होतं तरी पण येत त्या होतं टायमामध्ये आम्हाला 3-3 हजार रुपये निसते का लाईट न पंख्यावर एवढा बिल येते का हो. मग ते धरलं मीटर काढून नेला त्यांना बरं तुमचे मतदानाचे कार्ड वगैरे आहे मतदान पडतं आम्ही मतदान करतो ना आम्ही हर वर्षी मतदान करता हरभरे. राशन कार्ड वगैरे आहे तुमच्याकडे हो सर्वच आहे आमच्याकडे सगळंच आहे. सगळंच आहे हो हे मुलं शाळा कुठे शिकतात मग हे मुलं तर इकडे शिकतात हे प्रायव्हेट गव्हर्नमेंट मध्ये शिकतात बिचारे हो का? गव्हर्नमेंटची शाळा आहे त्यांची महानगरपालिकेची महानगरपालिकेची हम्म. इथं आता झोपडपट्टीमध्ये आता इकडं माहोल कोणाचा वाटतं जसं आता तुमच्या भीमनगरातून आमच्या आहे म्हणा मनोज बनसोड भाऊ आहे आमच्या ते पण आले जर निवडून आले तर आमच्या वस्तीसाठी काही ना काही तर करतील आशा आहे मनोज भाऊ कडून हो आशा आहे आम्हाला खरंच आशा आहे. बाकीच्या
बाकीच्यांना तर कोणी नाही इथं कोणीच नाही हुंगून पाहिलं आहे. सगळेजण फक्त होडग्याच्या वेळेस सगळेच आले, पण आम्हाला आशा आहे की जर मनोज म्हणजे आतापर्यंत बनसोड जे कोणी निवडून आले निवडून येईल हम्म. तर आम्हाला पूर्ण म्हणजे असं 100% गॅरंटी आहे की आमच्या झोपडपट्टीला काहीतरी करणार तो. आम्हाला नाही काय तर घरकुल योजना या पट्ट्याच्या काही हम्म. दिला तर आम्ही कसंही बनवून थोडं राहू शकतो ना. नाही जागा रोड येत आहे, नाही काही नुसतं किचड पाण्याचं, नाही गडर लाईन सुद्धा नाही गडर लाईन आमच्याकडे. सुद्धा नाहीये. आम्ही अकरा इकडेच वर्षापासून असं केलंय आमच्याकडे गडर लाईन personal. सुद्धा नाही आली आहे. हम्म. म्हणून आता आमची म्हणजे उम्मीद आहे की आमचा भाऊ आल्या पाहिजे बा. तुमच्या भावासाठी तुम्हालाही बाहेर पडायला लागेल प्रचारासाठी. जातो ना आम्ही हमेशाच जातो, नेहमी रोजच जातो. जातो. हा. नेहमीच जातो आम्ही. जेव्हा पण मोर्चा निघते आम्ही जातो. आधी पण आम्ही कलेक्टर ऑफिस पर्यंत गेलो होतो, तेव्हा पण म्हटलं होतं पण निस्वार्थाने जाताना काही पैसे घ्यायचे नाही घ्या. अजिबात पैसे आमच्या खरं? भाऊंना आमच्या इकडे तसं चालतं. आमच्या इकडे एकही वस्तीतून पैसे घेतही नाही आणि म्हणजे असं पैशाने पण लालची शेवटच्या नाही. रात्री- आम्ही दुसऱ्यासाठी पण नाही जात पैशासाठी. पण शेवटच्या दिवशी दुसरे पैसे वाटतील तर त्याच्यावर तर काही नाही आम्ही अजिबात नाही, त्या पैशाचे लालची नाही आहो आम्ही. आम्ही पैशासाठी जात नाही, आम्ही जातो तर आमच्या म्हणजे आमचा भाऊ म्हणजे हा मनोज भाऊ. मनोज भाऊ बस. कारण का आम्ही म्हणतो ना, आमची उमेद आहे की तोच आल्या पाहिजे. बिलकुल बिलकुल. अगर तो आला ना तर आम्हाला पक्का माहिती की आमची वस्तीचा तो करून देईल. नक्कीच हा. नक्कीच मनोज भाऊ बनसोड जे आहे भीमप्यांतरचे ते नेते आहे आणि ते काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी आहे प्रभाग 1 साठी. आणि ही जी झोपडपट्टी बघू शकता, ही सगळी अशी जे आहे या झोपडपट्टीसाठी त्यांनी खूप मोठे अथक प्रयत्न केलेले आहे. आणि सगळ्या इथल्या नागरिकांची अशी एक आशा आहे की मनोज भाऊ बनसोड जर निवडून आले तर ते म्हणजे या आमच्या वस्तीसाठी काय करतील. ते पण तर आहे ना, कुकरे जे आहे ना एक मोठे, नाही, ते तर आमची वस्ती उठवायच्या मागे लागले आहेत. ते कुठं करून देतात. नाही ते का? त्यांना तर बिल्डिंगा पाहिजे, बाहेरची पुरी सिंधी पाहिजे इथं येऊन. सगळ्या फ्लॅट मोठे मोठे पाहिल्या नाही का हिमालयात बनवत आहे. हम्म. अगर असं काही राहता तर येता ना तो आमच्या वस्तीमध्ये. तर इथं आले नाही का कोणी प्रचाराला? कधीच नाही. आजपर्यंत कोणी म्हणजे असं नाही. फक्त मतदानच्या वेळेस ताई लक्ष दे जान, बाई लक्ष दे जान, भाऊ लक्ष दे जान. हो म्हणलं मतदान दे जान, मग आम्ही काय करू. पण काय करतात, काहीच नाही करत. एवढ्या वर्षात आजपर्यंत एक रोड काय गडर लाईन नाही आली आहे इथं तर. म्हणजे आमची सगळ्या इथे सुविधा तुम्हाला पाहिजे. हा. हा, सुविधा आमचा भाऊ जर आला तर आम्हाला एवढं पक्क माहिती की आमच्या पण भाऊ आला का तुमचा प्रचार करायला इकडं? हा का नाही आला ना. हा. आम्ही स्वतः जात आहोत त्याच्या बरोबर. म्हणजे भाऊ नाही आला तरी आम्ही जाऊ म्हणा. जाऊ दोन तासासाठी जात आहोत आम्ही. हम्म. फिरून येत आहोत आम्ही 2 तास. अच्छा. तर नक्कीच मनोज भाऊ बनसोडनी जे आहे या लोकांसाठी काही केलेलं आहे. तू काय करतो रे बाबू? हा? तू काय करतो? मी हो? चिकन कापतो. चिकन कापतो. हो. पण शाळा नाही शिकला का? नाही, मॅडमने भागवलं म्हणले. मॅडम न भगवला हो. का बरं? तू बदमाशपणा करत असतील का? हो. मग बस ना, थांब ना. इकडे अरे काय वा. घाबरू राहिला? पण थांब ना. तुला काय एलो. नाही हो. नाही बोलू दे ना काय होते. म्हणजे काही मग दुसरं काम नाही करायचं आहे का? दुसरं काम नाही करायचं आहे का? ढोल वाजता ना मग. ढोल बी वाजवायचं आहे. हो. हम्म. ढोल वाजता. तर कामगार लोक आहे इकडं असे जे रोज आपली मजुरी करणे, हातमजुरीवाले सगळे लोक आहे, गरीब लोक आहे, विशेष करून गरीब लोक आहे. आणि अशा गरिबांना जे आहे जे सोय आहे म्हणजे रोटी कपडा मकान जसं आवश्यक असते ना तसं सगळ्या सोयी म्हणजे पाण्याची सोय झालं, रस्त्याची सोय झालं आणि विद्युत झालं. ह्या सगळ्या काय म्हटलं ताई? पाण्याची सोय पण आम्हाला मनोज भाऊनच करून दिलाय. अच्छा, पाण्याची सोय. हा, पाण्याच्या पाणी नळाची येते का बरोबर? मनोज भाऊनच करून दिलाय. पाणी बरोबर? येते, आम्ही नळ मीटर लावून दिलाय आम्हाला अच्छा, त्यांनी. मीटर पण आले का? हा, मीटरला आणून दिलाय आम्हाला. नळाचं मीटर सगळ्यांच्या घरी मनोज भाऊनच केलाय जोर. त्यांच्यामुळेच आमच्या इकडे इथं पाईपलाईन तरी आली आहे. तर नक्कीच बाकी तर कोणी त्या मनोज मूलभूत भाऊनच ज्या समस्या असतात ना, रोड, रस्ते, पाणी, दवाखाना, शिक्षण, याकडे जो नेता लक्ष देईल त्यांच्या बाजूने मात्र जे आहे जनता उभी राहते. आणि तशीच जी आहे भीमनगरामधली एकंदरीतच जनता जे आमच्या या रिपोर्टिंगमध्ये, ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये मला असं माहीत पडते की इथली जी जनता आहे ते काँग्रेसचे उमेदवार आणि भीम पॅन्थरचे अध्यक्ष मनोज भाऊ बनसोडच्या पाठीमागे उभे आहे. आता 15 जानेवारीला निवडणूक आहे आणि 16 जानेवारीला त्याचा निकाल लागणार आहे. पण 15 जानेवारीला तुम्ही पोलिंग बूथवर जा आणि मतदानाचा अधिकार बजावा आणि 16 जानेवारीला त्याचा निकाल येईल आणि तुमच्या प्रभागाचा नगरसेवक कोण आहे ते 16 जानेवारीलाच आपल्याला माहित पडेल. तोपर्यंत बघत राहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.